भाजप हारली आणि राष्ट्रवादी जिंकले. सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष. सांगलीकरांनो, एक फोन आला, एक बैठक झाली आणि सांगलीचा खेळ संपला. कोणाचा फोन, कोणाची बैठक आणि कोण जिंकलं, उत्तर सांगणार आहे. पण एकदम शेवटी आधी समजून घ्या संपूर्ण खेळ, कारण हा खेळ समजला नाही तर उत्तर कळणारच नाही आणि हे उत्तर ऐकल्यावर मला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. नमस्कार सांगलीकरांनो, आज मी एक असं विधान सांगणार आहे, अशी गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे जी ऐकून अनेकांना धक्का बसेल. कारण सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार आहे. पण हे कसं शक्य आहे? कारण मित्रांनो, मी आकड्यांच्या आधारे, फॅक्टच्या आधारे आणि जमिनीवरच्या वास्तवाच्या आधारे ठामपणे सांगणार आहे. सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कसा बसणार हे आता 100% पक्क झालेलं आहे. हे आता फिक्स आहे. हे कोणीही बदलू शकत नाहीये. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे निकालाचं संपूर्ण गणित. दुसरी गोष्ट म्हणजे भाजप नक्की का हरणार. तिसरी गोष्ट म्हणजे संजय काका कोणाला साथ देणार. आणि चौथी गोष्ट म्हणजे तो फोन कोणाचा होता. आणि पाचवं म्हणजे सांगलीकरांसाठी हे का महत्त्वाचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शांतपणे आणि सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी तुम्ही कुठेही ऐकली नसेल. एक धक्कादायक सत्य. मित्रांनो, निकाल लागला, सगळ्यांनी जागा मोजल्या, सगळ्यांनी आकडे सांगितले, पण एकाही चॅनलने हे सांगितलं नाही. या निकालाआधी 3 महिने सांगलीत एक चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा होती जयंत पाटील आणि संजय काका पाटील एकत्र येणार. हे ऐकून अनेकांना हसू आलं, कारण दिल्लीत हे दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. एक शरद पवारांसोबत तर दुसरा अजित पवारांसोबत. मग एकत्र कसे काय येणार? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक न लिहिलेला नियम आहे, दिल्लीत शत्रू गावात मित्र. हे आता नवं नाही. नाशिकमध्ये सुद्धा असंच झालं, पुण्यात सुद्धा असंच झालं, कोल्हापुरातही तसंच झालं आणि आता सांगलीतही असंच होणार. निवडणुकीआधी एक गुप्त बैठक झाली जिथे एकच गोष्ट ठरली, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं वाढतं वजन कमी करायचं. हीच होती ती गुप्त फिल्डिंग. हाच होता तो एक फोन जो मी सुरुवातीला सांगितला होता. पण ही बैठक का झाली हे कोणी ठरवलं आणि त्याचा निकालावर काय परिणाम झाला ते सांगतो. पण आधी बघूया आकडे काय सांगतात. निकालाचं संपूर्ण गणित काय म्हणतंय. मित्रांनो, आता बघूया आकडे. सांगली जिल्हा परिषदेच्या 63 जागांचा निकाल असा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट 19 जागा, भाजप 16 जागा, काँग्रेस 11 जागा, शिवसेना शिंदे गट 8 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 जागा आणि इतर 3 जागा. आता मित्रांनो, एक साधा प्रश्न, बहुमतासाठी किती जागा लागतात? तर 32 जागा. आता गणित करा. जयंत पाटील 19 जागा, काँग्रेस 11 जागा, एकूण होतात 30 जागा. म्हणजेच 32 पासून फक्त 2 जागा कमी. आता संजय काकांकडे आहेत 4 जागा. 19 अधिक 11 अधिक 4 बरोबर होतात 34 जागा. बहुमतांपेक्षा 2 जास्त. आता सांगा भाजपकडे किती आहेत? 16 अधिक 8 बरोबर 24. इतर 3 जोडले तर 27 होतात. आता 32 पासून 5 जागा कमी आहेत आणि या 5 जागा कुठून येणार? काँग्रेसमधून का? शक्य नाहीये. राष्ट्रवादीमधून का? अजिबात शक्य नाहीये. संजय काकाकडून का? ते का देतील भाजपला? हे गणित इतकं स्पष्ट आहे की यावर वाद घालणंच शक्य नाहीये. पण थांबा, गणित कळलं, पण एक प्रश्न अजूनही शिल्लक आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पैसा आहे, संघटना आहे. मग भाजप शांत बसले का बरं आहे? हे सांगतो पुढच्या भागात. पण ते उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. भाजप का हरणार? 4 ठोस कारणं सांगतो. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, भाजप नक्कीच शांत बसणार नाहीये. ते प्रयत्न करतील, जोर लावतील, पैसा ओततील, पण तरीही ते हरणारच. का? कारण पहिलं कारण म्हणजे आकडाच कमी पडतो. भाजपकडे 16, शिवसेना शिंदे गटाकडे 8 आणि इतर 3, एकूण होतात 27. म्हणजेच 32 साठी आणखीन 5 जागा हवेत.
या 5 जागा आकाशातून पडणार नाहीयेत आणि जमिनीवर त्या उपलब्ध नाहीयेत। हेच भाजपचं सर्वात मोठं दुखणं झालंय। दुसरं कारण म्हणजे काँग्रेस फुटणार नाही। भाजपने विचार केला असेल काँग्रेसमधून 1-2 जागा फोडायच्या, पण हे शक्य नाहीये। का शक्य नाही? कारण काँग्रेसचे 11 उमेदवार जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जिंकवलेले आहेत। त्यांनी जयंत पाटलांशी विश्वासघात केला तर पुढची निवडणूक ते कधी जिंकणार नाहीयेत आणि कोणता राजकारणी स्वतःची राजकीय कारकिर्दी संपवेल? तिसरं कारण म्हणजे वेळ कमी आहे। ऑपरेशन लोटससाठी वेळ लागतो, माणसं जोडायला वेळ लागतो, बोलणी करायला वेळ लागतो आणि जयंत पाटलांनी हे होऊच नये म्हणून आधीच इतकं घट्ट जाळं विणलेलं आहे की भाजपला त्यात शिरणं शक्यच नाहीये। आणि हे चौथं कारण आहे संजय काका। आणि संजय काका नक्की काय करणार ते सांगतो पुढच्या भागात। पण एक सांगतो, हे ऐकल्यावर भाजप समर्थकांचा धीरच सुटेल। मित्रांनो, संजय काका का जाणार जयंतरावांसोबत? मित्रांनो, संजय काका पाटील यांच्याकडे आहेत 4 जागा। हा आकडा छोटा दिसतो, पण या 4 जागा म्हणजे सांगलीच्या राजकारणातला मास्टर। जयंत पाटील अधिक काँग्रेस बरोबर 30, बहुमतासाठी 32 जागा लागतात। फरक फक्त 2 जागेचा आहे आणि संजय काकांकडे आहेत 4 जागा। फक्त 2 जागा द्या आणि खेळ संपला। आता संजय काका का देतील? मित्रांनो, राजकारणात कोणी उगाच कोणाला मदत करत नाही। प्रत्येक मदतीमागे असतो एक हिशोब। मग संजय काकांचा हिशोब काय आहे? पहिला हिशोब म्हणजे जुनी मैत्री। जयंत पाटील आणि संजय काका दोघेही मूळचे पवार घराण्याचे माणसं। 2023 मध्ये पक्ष दुभागला, दोघे वेगळ्या वाटेने गेले, पण मनातली जुनी मैत्री कधीच संपली नाहीये। दुसरा हिशोब म्हणजे स्थानिक विकास। संजय काकांना माहीत आहे भाजप सोबत गेल्यास त्यांच्या भागाला काहीच मिळणार नाही, कारण भाजपकडे पडळकर आहेत, शिवसेनेकडे बाबर आहेत। संजय काकांना तिथे स्थान नाहीये। पण जयंत पाटलांसोबत गेल्यास त्यांच्या भागात रस्ते होतील, पाणी येईल, निधी मिळेल आणि पुढच्या निवडणुकीत संजय काकांचा फायदा होईल। तिसरा हिशोब म्हणजे 2029 विधानसभा। मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे। 2029 विधानसभा येते। संजय काकांना त्यासाठी जिल्ह्यात एक मजबूत साथीदार हवा आहे, एक असा मोठा भाऊ जो त्यांच्या पाठीशी उभा राहील। आणि सांगलीत तो मोठा भाऊ म्हणजे एकच, जयंत पाटील। या 3 हिशोबामुळे संजय काका जयंतरावांसोबत जाणार हे आता जवळजवळ निश्चित आहे। पण मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती सांगतो पुढच्या भागात आणि ती ऐकल्यावर तुम्हाला हे सगळं गणित पूर्णपणे कळेल। तो फोन कोणाचा होता जो मी सुरुवातीला सांगितला होता? मित्रांनो, आठवतं का व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो एक फोन आला, एक बैठक झाली आणि सांगलीचा खेळ संपला। आता सांगतो तो फोन कोणाचा होता? मित्रांनो, निवडणुकीच्या 3 महिन्याआधी सांगलीत एक गुप्त बैठक झाली। त्या बैठकीत होते जयंत पाटलांचे विश्वासू कार्यकर्ते, काँग्रेसचे स्थानिक नेते आणि संजय काकांचे जवळचे व्यक्ती। या बैठकीत एकच गोष्ट ठरली, आपण वेगवेगळ्या पक्षात आहोत, दिल्लीत आपले नेते वेगळे आहेत, पण सांगलीत आपण एकत्र येणार। कारण एकच, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं, आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं वाढतं वर्चस्व कमी करायचं। आणि ही बैठक घडवण्यासाठी एक फोन करण्यात आला। तो फोन होता जयंत पाटलांच्या एका विश्वासू माणसाकडून संजय काकांच्या एका जवळच्या माणसाला। एक फोनने, एका बैठकीने सांगलीचा खेळ निकालाआधीच संपला होता आणि निकाल आल्यावर हे गणित प्रत्यक्षात दिसू लागलं। म्हणूनच मी म्हणतो राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार हे आता 100% पक्क झालेलं आहे। कोणताही पक्ष असो, आपण कोणत्याही पक्षाला सहमत देत नाही, पण आकडेवारी सध्या हेच सांगते। अजून एक शेवटची गोष्ट सांगायची आहे जी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि ती फक्त सांगलीकरांसाठीच आहे। आता सांगलीकरांसाठी हे का महत्त्वाचं आहे? मित्रांनो, आतापर्यंत आपण राजकारण बघितलं, आकडे बघितले, डावपेच बघितले, पण आता बोलूया सांगलीच्या सामान्य माणसाबद्दल। कारण शेवटी या सगळ्या राजकारणाचा परिणाम होतो तुमच्या माझ्या जीवनावर, सांगली जिल्हा परिषदेवर। कारण वार्षिक बजेट आहे 700 ते 800 कोटी रुपये। हा पैसा कुठे जातो? कोणाच्या गावात रस्ता होतो, कोणाच्या तालुक्यात पाणी येतं, कोणाच्या मुलांच्या शाळेला निधी मिळतो, हे सगळं ठरवतो अध्यक्ष। आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष आला तर काय होणार?
पहिलं म्हणजे जत आटपाडी पाण्याचा प्रश्न. मित्रांनो, सध्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी म्हैसाळ सिंचन योजना ही राबवली आहे. त्यामुळे अनेक गावांना जत तालुक्याच्या पट्ट्यात पाण्याची सोय झालेली आहे. आता राष्ट्रवादी काय करणार? अनेक वर्षापासून अर्धवट रखडलेली कामं पूर्ण करणार का? राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर हे कामे मार्गी लागणार का? हा प्रश्न जतच्या शेतकऱ्याला पडला आहे. दुसरं म्हणजे ग्रामीण रस्त्याचं काम. सांगली जिल्ह्यात अनेक ग्रामीण रस्त्यांची अवस्था बघवत नाहीये. खड्डे, चिखल, धोकादायक रस्ते. जिल्हा परिषदेच्या निधीतून हे रस्ते होणार का? नवीन अध्यक्ष यावर लक्ष देणार का? तिसरं म्हणजे शाळा आणि आरोग्य. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. ग्रामीण दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहेत, औषधं नाही आहेत आणि सुखसुविधा सुद्धा नाही आहेत. अनेक वेळा तर दवाखाने बंद असतात, डॉक्टर उपलब्ध नसतात. हे कोणाला चालेल? मित्रांनो, अध्यक्ष कोणाचाही बसो, तुम्ही मतदार म्हणून त्यांच्याकडून हे मागा. अनेक गावांमध्ये पाणी द्या, रस्ते बांधा, शाळा सुधारा. कारण मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष पाहतोय अनेक मराठी शाळा या बंद पडत चाललेल्या आहेत. मराठी शाळा म्हणजे मुलांना माहीतच राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळं आपली मराठी शाळा ही टिकली पाहिजे आणि सुधारली पाहिजे. दवाखाने चालू ठेवले पाहिजेत, कारण तुम्ही मत दिलंय. बदल्यात विकास मागणं तुमचा हक्क आहे. आणि जर हे काम झालं नाही तर पुढच्या निवडणुकीत त्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही करा. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा आठवा, तो एक फोन, ती एक बैठक, तो एक गुप्त करार. हे सगळं एकाच दिशेने जातं, राष्ट्रवादीच्या अध्यक्षाकडे. जयंत पाटील 19 जागा, काँग्रेस 11 जागा, संजय काका 4 जागा, एकूण 34 जागा. बहुमतासाठी लागतात 32. हे गणित कोणीही मोडू शकत नाहीये. राष्ट्रवादीचाच अध्यक्ष हे 100% पक्क झालंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार की भाजप शेवटी बाजी मारणार? तुमच्या तालुक्याचं नाव लिहा आणि सांगा तिथे कोणतं काम सर्वात जास्त रखडलेलं आहे आणि तिथलं स्थानिक प्रशासन, स्थानिक आमदार कोण आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सांगलीकर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण सांगलीची खरी बातमी सांगलीकरांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.